ममडा आज काय बनवणार आहे? आज आहे ना बाळा, आपण ह्या मुळ्याची चटणी बनवणार आहे. ह्याचा टिचून आहे ना, चटणी बनवणार आहे. सुक्क थोडीशी साल काढून घ्यायची त्याची आपण. चटणी करायसाठी आहे ना, थोडीशी हिरवी मिरची घेतली, लसूण थोडासा आणि थोडेसे शेंगदाणे. शेंगदाणे ना भाजून घेऊयात आपण. घेऊया की आपण उकळा. त्याच्यासाठी आहे ना थोडंसं तेल लावून घेते हाताला, कारण त्याची नंतर अशी आग होते हाताची. गॅस बारीक करून घ्यायचं. एकदम बारीक पण नाही आणि मोठं पण नाही, मीडियम. पाणी निघतं याच्यात. हे ना एवढ्या हिरव्या मिरच्या मला ते हे 3 बाकी ठेवतेच, कारण तिखट होत्या ना, मिरच्या तिखट येते. थोडीशीच घेते मिरची. थोडंसं मीठ टाकून घेऊया. बारीक करून घ्या. एखादी असं पाणी पिळून घेऊ. सगळं ताजा मुळा आहे ना, त्याच्यामुळे पाणी खूप निघतंय त्याच्यात. मुळ्याचं पराठा करायचं म्हणलं ना, तर पिठात हे पाणी मळायचं, टाकून नाही द्यायचं पाणी. पण आता आपण सुक्क बनवतो त्याच्यामुळे काय टाकून देणार आहे. आणि ज्याला काविळी आहे ना, त्याने हे रोज 1 चमचा जरी रस पिला ना का मुळ्याचा, तरी चांगलं असतं ते. म्हणजे काविळी बरे व्हायला मदत करते हे. रस खूप छान असतो ह्याचा शरीरासाठी. टाकून देऊयात पाणी. जिरे टाकून घ्या. हिरवी मिरची, थोडीशी हळद टाकून घ्यायची. त्यामुळं टाकून घ्यायची, कारण मला मिरची कुठं पण टाकलं होतं ना मी, त्यासाठी जरा कमी टाकायचं. ना थोडंसं झाकवायचं 5 मिनिटं. शेंगदाणे बारीक करून घेऊयात आपण. करत नाही. चटणी एकदा करून बघा, खूप छान लागते चटणी केल्यावर.
छान झाली असते, पण कोथिंबीरच नाही आपल्याकडे ना आता. असं मोठं मोठं टाकायचं आपण, कारण मसाला पण मोठं मोठं ठेवलं. पोहेवाणी दिसतं, तर सगळ्याला पण छान लागतं. ही आहे आपली भाजी तयार. भाजीमध्ये अशी भाकर करायची मस्त. कधी उचलून एक हाताने अशी थपक्याने नाही टाकायची भाकर, अशी 2 हाताने अशी घेऊन भाकर टाकायची. अशी थपक्याने भाकर टाकली ना, खालून फोड 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 आल्याने होतात नाही का असं. असं पाणी सुकू द्यायचं सगळं. पाणी लावल्या लावल्या भाकर अशी पलटायची नाही कधीच. अशी सुकली ना भाकर अशी कडक होते म्हणजे नाही का. मस्त ना. असं करायचं मस्त भाकरी. असं मस्त करायचं भाकरी गोल मग फोडले.